हिंग बघा हिचा कारभार. मी म्हणालो की बा माझे पैसे एवढे चलेत कुठं, तर हिने इतकेले पार्सल मागून बसली. सगळे तू येच होते काय, माझ्या नावाचे बी आहेत काही? मागवले तुझ्या नावाचे बी. काय काय आहे बघू दाखव. आता ओपन करून दाखवावं लागेल ना. ओपन करून दाखवते. हे काय आहे की खरे? असेल तर तुझ्याच आपल्याला नावाचा ते- प्रोडक्ट. ते आपल्याला ते कटर घ्यावं लागते. कशासाठी? म्हणजे एवढे पार्सल मागवायचे तुला अजून कटर घ्यायला? अरे बाबा पटपट काढायची. पटपट काढून काय मागवायचेच नाही ना, एवढे मागून काय करतो? ब्लाऊज हे सगळ्या साडीवर मॅच होते म्हणून ब्लॅक आहे की नाही ब्लाऊज मागवले मी. आता सण ते आलेत की नाही त्याच्यामुळं हे बहुतेक ड्रेस हे वाटायले. बापू पण हे सगळा माल मेशोचा दिसालाय. का मेशोचा मागवलाय? कारण मेशो स्वस्त आणि मस्त आहे. हेच ब्लाऊज आता मिंत्रावर वगैरे घ्याय गेले, आता हे कितीला पडले की माहीत नाही, बघते मी. तर दुप्पट पडते. पण एवढे मागून पार्सल आपल्याला काय दुकान लावायचे? दुकान लावायचं नाही रे बा, आपण मग शूट तर करायचं ना. आणि सणवार आलेत, मला शूटला कपडे लागतील की. मग एवढे का? एवढेच लागतात. पोरीला रोजचा एक ड्रेस घाला वाटते. बघा मित्र हो, मी माझ्या लहानपणी 2 ड्रेस लिहत गेलो फक्त. आणि एक होता तिसरा, जे की फक्त गावाला जाते वेळेस घालायला द्यायची आई आणि ठेवून द्यायची. तर हिनं बघा एवढे हिला सणवार यायला मी दिवसाचे काय 4-4 ड्रेस घालणार आहे का बघू आपण. चल दाखवतो आता. किती घालतो कोणत्या याच्यात? हे आहे का नाही फारसी सूट आहे, फारसी. इथे ठेवते साईडला. पण एवढे पार्सल म्हणलं तर पैसे किती गेले याच्यात? पैसे काहीच लय गेले नाही. काहीच लय कसे गेले नाही, फुकट आले? आता ते अकाउंटला बघ की तू. बघायला का पैसेच नाहीत अकाउंटला, काय बघू आता. कटर मागवायला लागते आपल्याला, पटपट काढायचे बघ. म्हणजे आता कटरला अजून पैसे घालतो तू. काय आहे बा? सणावाराला फक्त कपडेच घालून हिंडाव का? मग काही खायला पैसे पाहिजे की जवळ? कसा भारी ड्रेस आहे. मग तूच म्हणतोस की कसला भारी ड्रेस आहे. हो पण इतके मागवतात का? 1-2 ठीक आहे ना. काय आहे बा हे, मला आठवणच नाही मी काय म्हटले खरंच. बघा काय शरारा सेट शॉर्ट होय वाटले. आता हे याचा व्हिडिओ येणार आहे ना, लॉंग व्हिडिओ, तेव्हा आपण बघू याच्यावरचे तर होते. आता तू काय करायचं याच्यानंतर माहिती आहे काय, तुला मी फक्त पैसे चिल्लर देत राहतो महिन्याला एवढे खर्चायला. म्हणजे तू मार्केटमध्ये जाऊन खर्चव. तुला ऑनलाईन पैसे खर्चायचं म्हणलं की नाही काहीच कळणार चलित किती चलित काय नाही, आणि काय मागवलीस ते बी तुला आठवण नाही. काय विचार बापू. पण मला काय याच्यातलं? हाय की थांब की, काहीतरी असेलच की मागवलं वाटले काहीतरी. पण एवढी थप्पी दिसाली तुझ्यासाठी मागवली, माझ्यासाठी तर काही दिसणार. बापू लय छान होता ड्रेस. मला तर आता शूट करावं काही की त्या, म्हणजे अरे डिटेलवाला. लोक एवढे एक्साइटेड असलं कारण आता हे आहे ना रक्षाबंधन. हे बघ काय होय. काय माझ्यासाठी आहे? मग का उडी म्हणजे होय. आणि त्याच्या बाया कुठे गेल्या? स्लीवलेस बनियान आहे ही, स्लीवलेस. पण बनियानला टोपी कधीपासून यायली? हा मानकी मी मागवली तर बघ, एवढ्या स्वस्त मध्ये तुला गेला 2 मागवले. म्हणजे एवढ्या ड्रेसवरती फ्री आले का म्हणालो माझ्यासाठी? नाही मी मागवले, तू म्हणतो. नाही असं मनानं तर मागवणार नाहीस तू माझ्यासाठी. हे बघ तुझी तुला झालं काय 2च? असतील की आणखी. हे मला आहे की नाही ज्वेलरी रिसीव झाली एका, म्हणजे काय म्हणतात त्याला, थांबा दाखवते, पेजकडून. त्या पेजचं नाव जर तुम्हाला पाहिजे असेल किंवा ज्वेलरी पाहिजे असेल तर इंस्टाग्रामला मला फॉलो करावं लागते. कल्पना खानसोळी इंस्टाग्राम पेजला जा, फॉलो करा. बाप भारी आहे. ज्वेलरी दाखवते. हे बघा आता सण आलेत ना, आता साडी तर झाली पण त्याच्यावर ज्वेलरी मग त्या याच्याकडून मी घेतली एका पेजकडून. तुम्हाला पण या ज्वेलरीची लिंक किंवा ही ज्वेलरी पाहिजे असेल एवढी सुंदर, तर मला इंस्टाग्रामला फॉलो करा. तुम्हाला आहे ना ते पेज मिळून जाईल. हे बघा किती हो सुंदर. तुझ्या ज्वेलरीचं झालं, पण मये पैसे खर्चले त्याचं काय आता? हे कधी प्रोडक्ट वापस करणार असतो?
वापस करायसाठीच मागवलेत ना का ठेवून घ्यायच्यात? ठेवून घ्यायचे ना, आता सणावाराला काय वापस करू काय? अच्छा, म्हणजे तू एवढे ठेवून गेला म्हणजे काय दुकान टाकायचं आपल्याला? दुकान हे बघ, मेशोची साडी वे पॅकिंग किती भारी आली. एकदाच आधी बघ तर खरं, Packing मग तूच बघून काय म्हणतोस तू कामाचं? किती छान आली म्हणून. हे बघ, बाबा नुसती याची पॅकिंगच बघून काय करतो? इतकी सुंदर साडी आहे. आता एवढे सणवार आहेत आपले, तर तुम्ही नक्की घेऊ शकता. मी तुम्हाला आहे की नाही डिटेलमध्ये व्हिडिओ दाखवते. हा, तुम्हाला या सगळ्याच्या लिंक भेटून जातील. मला आधी तुम्ही आहे की नाही, जाऊ दे हे तू टाकू नंतर. म्हणजे तू एवढं सगळं तुला लेवायसाठी नेसायसाठी मागवलीस, माझ्यासाठी 2 आयटम मागवलीस फक्त. 2च लागते ना, पोरायला काय लागते? पोरीला लई लागते. काय लागते म्हणजे? ए जमलं हे. या! ए, मी घेणार आहे. मी चल, घेणार. बरं, चल. मिक्स तर होणार नाही ना? मिक्स काला होते, सेपरेट ठेव ना. हा, हे बघ की, हे का होय की मलाच आठवण चाललंय खरं. नाही असं दाखवतो, काढायची काही गरज नाही. हे बी म्हणजे फेस्टिवलसाठीच मी ऑर्डर केले तर सगळे. आता रक्षाबंधनी आली, पंचमी आली, आणखी काय बरेच सण आहेत त्यासाठी. आणखी दाखवते. मी मला तू दुकान का टाकणार, जाऊ दे ना. दुकान टाकल्यावर मी दुकानातले कपडे घालून विकू काय? ते बी आहे. आ? हे बी होय, आता हे काढायची काही गरज नाही. हा, हे भारी दिसत. आपण एवढे ड्रेस कपडे साड्या मागवायची काय करत होती म्हणालो मी. काय लग्न नाही आपल्या घरी कोणाचं? लग्न नाही रे बा, पण आता काय आता शूटला आपलं तर, लग्न नाही. आता शूटला तर लागते ना. हो, पण शूटून एवढे पैसे यायलेत का म्हणालो मी, जेवढे ड्रेसवर खर्च व्हायलेत. आता बघ तू, कॉमेडी व्हिडिओ याच्यावर मी किती भारी करतो ते. हो, कॉमेडी व्हिडिओ कॉमेडी करशील व्हिडिओ तू. सगळ्या व्हिडिओला वेगवेगळे ड्रेस लागणार काय? अरे ते बॉलिवूडचे ऍक्टर तेवढे ड्रेस बदलत नसतील, तू म्हणाय सगळ्या व्हिडिओला एक एक लागणार का? काय केली? चेन तुटली. हे बघ के, हे पण काय होय की. हे नुसतं मला पान झुलं वाजवायले ना. ही आता कॉमेडी रील केली, त्याच्यात घालावं लागते. ही दुसरी कॉमेडी रील. कॉमेडी रीलला का जुने कपडे जमणार काय? नवीन ड्रेस घालावा असं काय आहे का प्रत्येक नवीन रीलला? कॉमेडी रीलला नवीनच कपडे पाहिजे, तेव्हाच आहे का नाही छान वाटते. पोराला काय असं करणार, कसं? पोरीला रोजचा एक ड्रेस आणि एकदा फोटो काढल्यावर आहे डबल फोटो काढा वाटते काय? अरे मग जिंदगी गेली की डबल एकाच कपड्यावर लावण्यावर. हे बघ, हे अंगावरचं टी शर्ट मी आज 6 वर्ष झालं घालवलं, लॉकडाऊनच्या तेव्हापासून. म्हणजे लग्नाच्या आधीच हे टी शर्ट मेशून मागवलेलं, आणि मी एवढं सामान आता मागवायला. हे बी लय भारी आहे. हे पण ड्रेस तुम्हाला आहे की नाही हॉलमध्ये पूर्ण जे मी लॉंग व्हिडिओ बनणार आहे की नाही त्याच्यात दाखवते. हे पण, हे सगळे अनारकली होईल, मिशोन ऑर्डर केलेले, लय सुंदर. हे तर इतका भारी आहे. तो एवढा पैसा म्हणलं तर, पण हे वापस करून टाक ना तू. वापस होईना आता ते. कसं वापस होईना? झालं की त्याला आता 10 दिवस. आपण एवढे कपडे कधी घालशील तू कपडे? इकडे बघ तू, इकडे बघ, दाखव. हे बघ, हे ड्रेस इतका सुंदर आहे. अनारकली आहे, लॉंग मोठा. हे कलर पण एवढा छान आहे, मस्त. तुम्ही सुद्धा हे घ्या, लय भारी वाटणार आहे. हे माणसाला काही कळत नाही की बाईला आहे की नाही किती कपडे लागतात, किती ड्रेस लागतात, किती फोटो काढावे लागतात ते. आणि हे सगळे आहे की नाही माझे मी कवाय मित्राचे. बी आता बी 5 ड्रेस मध्ये मी 1 वर्ष घालवतो, आणि तू एवढे लय कमी लय इतके मागवलीस. माझं तोंड आहे चांगलं. म्हणजे मोगदळ आहे काय? मी मिंत्रावर बी मागवलेत 4. आणि तोंडाचा आणि कपड्याचा काय संबंध आहे? ज्याचं तोंड सुंदर असते ना त्यालाच कपडे छान दिसतात. हो, मग सुंदर तोंडवाल्याला मला एक गोष्ट सांगा तुम्ही, सुंदर तोंडवाल्याला कपडे नवीन घ्यायची काय गरज आहे? तू तर मग जुन्या कपड्यामध्ये बी छान दिसाव ना. मी तुला बोलतो ना. तूच म्हणलीस ना त्वचा हे सुंदर आहे बा म्हणून. मग सुंदर माणसाला एवढे नवीन नवीन ड्रेस घालायचे काय? तू तर फाटके तुटके कसे जरी घातलेस, मळके बिळके, तरी तू सुंदर दिसाव ना भाऊ. नाही रे बा, सुंदर माणसाला आणखी जर मेकअप केला ते आणखी और भी सुंदर लागते आहे. कळालं का? हो, पण मी म्हणतो सुंदर माणसाला एवढे कपडे मागवायची काय गरज आहे? तू अशी सुंदर हास ना बा, मग तुला सुंदर दिसायसाठी एवढे कपडे छान घालायचे काय? नवीन ते बी मग का 10 वर्ष, मळके बिळके कसे घातलेस तरी तू मग सुंदर 10 वर्ष दिसेल ना. काय एक ड्रेस घालू काय? सुंदर दिसण्याचा आणि कपड्याचा काय संबंध आहे? आहे बाबा. उगाच की काय म्हणायचं आणि पैसे खर्चायचे, बस झालं एवढंच. आपल्याला काय दुसरं? पैसे खर्चायचे नाही, हे ड्रेस बघला ना मग म्हणशील तू हो, बघा तू की मी पार्सलला कट्टा. आता हे सगळं लावू लाग की मला. आणि ते हात ते कपाटामधले
कोणाला देऊन तरी टाक ना. कोण घेईल ते कपडे? घेईल म्हणजे टाकायला तसे नाही, वापरायला दे म्हणालो. तुला काय एक म्हणालो का लोकांना जुने कपडे? मी का ना जुने कपडे? तू जुने कसे विकशील? हा जुने कपडे कोण घालायला आता? हो, आता तू एवढे नवीन मागवले आणि तू जुने कसे घालशील आता? लय भारी आता वाटणार आहेत. मी आता व्हिडिओ टाकले आणि मग म्हणतात सगळ्यालाच आवडतात, सगळेच घेतात बघ. हो, सगळ्याला आवडतील बा, पण पैसे मला द्यावं मग लागले ना. आपण पैसे काला कमवले? काला म्हणजे फक्त सगळे पैसे कपड्यावरच घालून खावा काय? खायला का भाकर भाजी नाही काय? हो, भाकर भाजी आणायला बी पैसे लागतील ना, फुकट थोडीच येईल. सांगायला आपण एवढं करून सुद्धा कपडे जीवालाच नसेल काय? जीवाला राहते फुगायचं कशाला? काय? कपडे खाला म्हणजे जीवाला येते काय? कपडे त्याच्या नावाचं काजू बदाम खाय ना. उगाच की. आणि सणाला काजू बदाम, आता पंचमी आहे म्हणे, हो, काजू बदाम खातो. कशाला आणि काय पंचमीला करू, काय काय एक धान घेऊन झोके खेळत बसायचं? कपड्याची काय गरज आहे? जुने कपडे का जमणार का पंचमीला? काय जमत नसते खेळ तसा. कसा जमत नसते? काही करून पैसा उडवायचा आपल्याला. झालं. झालं हे एवढं पार्सल आलंय, त्याचा याचा उद्या व्हिडिओ येईल. हा, हिनं मैत्रिणींनो, थप्पीच लावली की. तुम्ही तर तुम्ही हे तर साडी बघू शकता, तुम्हाला एवढी आवडणार आहे. पॅकिंग सुद्धा किती प्रीमियम आली, भारी. साडी पॅकिंग सुंदर बघून आहे. काय कर तू? काढून आहे की नाही साडी नेसून दाखवते. हो, पण मी हाय गाईज, हे काय होईल की आता हे माझ्या हात दुखायला आता. हो, बरं जाऊ दे, घेतलीच ते छान झालं. कलर बी छान दिसाले, तर मस्त क्वालिटी बी छान दिसाली, स्वस्त मस्त बी दिसाले. तर एवढे छान घेतलीस ना, आता छान दिसन, छान छान घाल. काहीच गेलं नाही, लय स्वस्त आणि मस्त आहेत. स्वस्त आणि मस्त म्हणजे फुकट तर दिले नसतील ना. फ्री नाही, पण आपण आता हे साडी जर घ्याय गेली मिंत्रावर, हो, घ्यायचे का? घरामध्ये एवढ्याला आहेत ना, ते काय करू? कपाट नवीन भरले. घ्यायला वाटते साडी, नवीन आहे की नाही साडी नेसा वाटते कोणाला सणाला. नवीन काय, जुन्या अगोदरच्या साड्या बी नवीनच होता की एक एक वेळेसच घालून ठेवल्यात की सगळ्या कपाटामध्ये. ते काय करावं? ते शेताला नेते डुकर, नाही शेताला नेते कडेला बांधायला. हो, पण आपण एवढे बी मोठे नाही ना, आणि आपल्या इथं इतकं बी शेत नाही की तू एवढ्या कपाटाच्या साड्या तिथं पुरी होतीला, किंवा तेवढ्या साड्या लागतील तुला तिथं. हा, शेतच नाही, लोकांच्या शेताला बांधव काय साड्या नेऊन? त्याला द्यायच्या कोणाला? बांधावा म्हणून. कोणाला ज्याची डुकर शेतात याले त्याला. वा रे वा. तर गाईज हे एवढं कलेक्शन आहे माझं फेस्टिवलचं. सो मैत्रिणींनो, खूप सुंदर साड्या आहेत, ड्रेसेस आहेत. मी याचा पूर्ण ब्लॉग करणार आहे लवकरच. नेक्स्ट व्हिडिओ हे काय मध्ये आता काय ऐकू नका. आणि छान तुम्हाला ह्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देणार आहे. आता याची देणार नाही बरं, पण जेव्हा मी वेअर करून दाखवणार आहे ना तुम्हाला, तेव्हा तुम्ही सुद्धा म्हणसाल की किती सुंदर झालंय ते. ओके, हो, ते सुंदर म्हणतील बा, त्याला काय लागलं, पण पैसे तर मग चलित ना. चल.